उपस्थित श्री स्वामी समर्थ दादा. श्री स्वामी समर्थ. प्रणाम दादा. श्री स्वामी समर्थ. दादा चालेल. ते पण ऍडमिन मधून कोण बोलतोय करा सुरुवात. श्री स्वामी समर्थ दादा. मी बोलू? बोलत आहे, बोला. श्री स्वामी श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सर्वांना. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सर्वांना. दादा आपल्याला सेवा देत असतात. सेवेमध्ये दादा आपल्याला नारायण नागबली विधी हा करायला सांगतात. तर नारायण नागबली विधी हा कशासाठी करायचा हा सगळ्यांचा प्रश्न असतो. सगळ्या सेवा सगळेजण करतात, पण नारायण नागबली करायचा प्रश्न आला का तिथे त्यांना आर्थिक प्रश्न उद्भवतो की बुवा आमच्याकडे पैसे नाही, आधीच अडचणी आहेत आणि त्याच्यात हा विधी करायचा म्हटलं तर मग सर्वांनाच प्रॉब्लेम क्रिएट होतात. तर खरंच नारायण नागबली विधी हा करायला खरंच खूप अडचणी येत असतात, पण आपण जी सेवा करत असतो त्याच्यातून त्या अडचणी दूर होऊन आपल्याकडून ती विधी होत असते. तर नारायण नागबली विधी हा नाशिकला त्र्यंबकेश्वर येथेच होतो. कारण की त्र्यंबकेश्वर इथेच का बरं? कारण की नाशिकला त्र्यंबकेश्वर येथे महादेवांचं स्वयंभू महादेव मंदिर आहे त्र्यंबकराज यांचं. त्याचबरोबर तीर्थराज कुंड आहे. त्या कुंडाच्या तिथे महादेवांनी जटा आपटल्या होत्या, तर तिथून गोदावरी नदीचा उगम आहे. जिथे नदीचा उगम, जिथे स्मशान आहे आणि ही विधी स्मशानातच होते आणि महादेवांचं स्वयंभू मंदिर आहे, म्हणून हा विधी त्र्यंबकेश्वर इथेच केला जातो. तर त्र्यंबकेश्वर इथे करण्याचा तोच एक महत्व आहे. तो विधी तिथे पितरांना शांती भेटते. तर पित्र म्हणजे काय? आता पितृदोष सांगितला का मग आमचे पित्र चांगले असं तसं काही नसतं. पितृदोष म्हटलं म्हणजे एकच दोष नसतो. पितृदोष म्हटलं त्याच्यात सर्पदोष येतो. परत आपण कोणाची जमीन आपल्याला भेटलेली राहते त्याचे आपल्याला दोष लागलेले राहतात, सर्पदोष लागलेले राहतात, कोणाकडून कळत न कळत सर्पहत्या होत असते. परत आपले पित्र जे काही वासना घेऊन मेलेले असतात, त्यांच्या इच्छा अपूर्ण असतात किंवा काही विधी करताना आपल्याकडून काही त्यांच्या विधी कमी आपण केलेले असतात, तर त्याचे परिणाम आपल्याला त्या पितृदोष स्वरूपात येत असतात. तर मग आता पितृदोष आहे हे कसं ओळखायचं? आपल्या घरात कंटिन्यू भांडणी होतात, म्हणजे क्षुल्लक कारणांवरून वाद विवाद, परत आर्थिक अडचणी, लक्ष्मी टिकत नाही, मुला मुलींची योग्य स्थळ जमत नाही. आता काही काहींच्या स्वप्नात येतात, साप येतात, पित्र येतात, मेलेले पित्र पण येतात, साप येतात. परत असे काही आपल्याला दोष करणी बाधा, पितृदोष असे काही काहींना संतती होण्याला प्रॉब्लेम येतो, शारीरिक पीडा. म्हणजे तुम्ही खूप दवाखाना जरी केला तरी तुम्हाला दवाखान्यात जाऊन डॉक्टर काहीच सांगत नाही, पण तुम्हाला खूप टॅबलेट्स लिहून देतात. कंटिन्यू दवाखाना, वाद विवाद ही आपल्या पितृदोषाचे लक्षणं राहतात. विवाहाला अडचणी, जमलेले विवाह मोडणे, शेवटच्या टोकापर्यंत जाणे, अपयश, म्हणजे खूप अभ्यास करूनही अडचणी येतात, खूप परीक्षा देऊनही अडचणी येतात, विवाह प्रलंबित राहतात. तर त्याचा एकमेव कारण फक्त पितृदोष असतो आणि या पितृदोषाची ही शांती फक्त आणि फक्त त्र्यंबकेश्वर इथेच केली जाते. तर त्या विधीचं नाव आहे नारायण नागबली विधी. नारायण नागबली विधीमध्ये आपले दोष असतात, म्हणजे पितृ, आईकडचे, वडिलांकडचे, मामाकडचे, म्हणजे या 3 पिढींचे दोष आपल्याला लागलेले राहतात. तर त्या तिघ साईडच्या पितरांचे जे कळत न कळत दोष आपल्या सोबत असतात ते नाहीसे होतात. तर ही विधी करताना जोडीने करावी लागते. जे जोडीने बसतात, ही विधी जोडीनेच करता येते. एकट्या लेडीजला, एकट्या स्त्रीला ही विधी करता येत नाही. मुलगा असेल एकटा तर तो मुलगा एकटा करू शकतो, पण ही विधी जोडीनेच केली जाते. तर मग ही विधी 3 दिवसाची असते. 3 दिवसाची विधी असते. नारायण नागबली म्हणजे नारायण, पहिल्या दिवशी नारायणाचा बली दिला जातो, दुसऱ्या दिवशी नागबली दिला जातो. हे 2 दिवस आपल्याला सुतक असतं. तर या सुतकाच्या कालावधीमध्ये आता आपण त्र्यंबकेश्वरला तर
गेल्या तर तिथे ही विधी छान अशी पार पाडली जाते आणि तिसऱ्या दिवशी गणेश पूजन करून आपलं सुतक संपतं आणि आपण जे काही पितृंना जे त्रास राहतो तो तिथून आपल्याला कमी कमी होण्याला सुरुवात होतो. तर मग हे 40 दिवसात आपल्याला ह्या नारायण नागबलीचे इफेक्ट हे जाणवत असतात. हे विधी करायला जाताना पण खूप अडचणी येतात. तुम्ही कितीही प्रयत्न केला की बुवा हा विधी करायला जायचे कितीही ठरवलं तरी हे पॉसिबल होत नाही. कारण की का पितरांची इच्छा नसते ना. कारण की त्यांना आपल्याकडून योग्य त्यावेळी योग्य त्या व्यक्तीकडूनच त्यांना सद्गती हवी असते आणि मग ते आपल्याला त्रास देत असतात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात. ज्यावेळेस दादा आपल्याला सांगतात तुम्ही नारायण नागबली करून घ्या, त्यावेळेस तुम्ही काय करायचं तुमच्या इथले देवी देवता असतात. आता ग्रामदेवी देवता म्हणजे गावाकडचे नाही, तर तुम्ही ज्या परिसरात राहतात तिथले देवी देवता त्यांचा मान सन्मान करायचा, त्यांना विनंती करायची आम्हाला हा विधी करायचा आहे, दादांनी दिलेल्या सेवेप्रमाणे नारायण नागबली विधी करायचा आहे, तर आम्हाला कोणत्याही प्रकारचे अडथळे नका येऊ देऊ आणि आमच्याकडून हा विधी निर्विघ्नपणे पार करून घ्या. आता असे पण भरपूर असतात तिथे लोक, तुम्ही जर बघितलं तर त्यांना तो विधी करताना खूप त्रास होतो किंवा भरपूर काय भयानक त्रास होत असतो. पण आपण जर अशा पद्धतीने मान सन्मान करून तिथे विधीला गेलो तर तो विधी आपल्याकडून हा निर्विघ्नपणे पार पडतच असतो आणि ते आपल्याकडून स्वामी करून घेत असतात. आता आपण काय करतो, इकडून नारायण नागबली विधी सांगितला तर आपल्या ऍडमिन्सला जर विचारलं तुम्ही तर मग ऍडमिन्स तुम्हाला एका गुरुजींचा नंबर देतात. तर त्या गुरुजींकडे जर गेलं तर ते माफक दरात म्हणजे खूप कमी याच्यात ते विधी करून देतात. तुम्ही दुसरीकडे तुमच्या ओळखीमध्ये जरी विधी केला, आता बघा कितीही पैसे भरले, किती 10,000 20,000 किती तुमच्याकडे पैसे असतील तुम्ही ते करा. कितीही 5,000 जरी झाला तो विधी किंवा 10,000 जरी झाला तो विधी, काय होणार आहे, पितरांना सद्गती मिळणार आहे. सेम पूजा असणार आहे, पण त्या पूजेतून तुम्हाला काय भेटलं काय नाही समजावून सांगणं पण महत्वाचं असतं. म्हणून आपल्याकडून ज्या गुरुजींचा आपण नंबर देतो त्या गुरुजींच्या त्यांना कॉन्टॅक्ट करून मग तुम्ही तो विधी करा. कारण की तो कमी दरात, आता सगळ्यांना आर्थिक प्रॉब्लेम असतात, बरेच काही असतात की आर्थिक प्रॉब्लेम असतात, म्हणून तो विधी करताना त्या गुरुजींकडे करा आणि तो विधी असा छान असा पार पडतो. आणि हा विधी केल्यानंतर लगेच फरक पडेल असं नाही, त्याला पण काही कालावधी जातो. त्या कालावधीनंतर आपल्याला त्या विधीचे परिणाम हे हळूहळू भेटत असतात. तो विधी झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत आपल्याकडून 3 गुरुचरित्र झाले पाहिजे. घरी आल्यावरती 3 गुरुचरित्र झाले पाहिजे. त्याचबरोबर 3 महिन्याच्या आत मूळ स्थानी कुलदेवी कुलदैवतांचा मान सन्मान हा झाला पाहिजे. कुलदेवी कुलदैवतांचा मान सन्मान झाला पाहिजे. त्याचबरोबर उदक विधीही हा झाला पाहिजे. घरी ब्राह्मणाकडून बोलून आपण उदक विधी करायचा, म्हणजे आपण केलेले जे विधी असते त्याचं पूर्णपणे फळ हे आपल्याला भेटत असतं. हा झाला नारायण नागबलीचा विषय. आता मी तुम्हाला शेवटच्या मीटिंग मध्ये बोलली होती की दादांकडून आशीर्वाद मागायचा नाही. तर आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की ताई बोलल्या की आशीर्वाद मागायचा नाही, तर त्याचं कारण काय. आता दादा सत्संग मेळावा पण घेतात त्यावेळेस गुरुचरण म्हणजे स्पर्श करू देत नाही, त्याचं कारण काय. तर त्याचं कारण असं, आपल्यात पण काही दोष असतात, निगेटिव्हिटी असते ती दादांना लागत असते, त्याचा त्रास दादांना होत असतो, त्याच्यामुळे आपण आशीर्वाद मागायचा नाही आणि चरण स्पर्श आणि लांबून दर्शन घ्यायचं असतं. त्याचं कारण हे आहे. आता बऱ्याच जणांना प्रश्न आहे की म्हणजे असं प्रत्येकाच्या मनात दादांसाठी काहीतरी सेवा करावी असं प्रत्येकाला वाटतं. तर मग आता दादांसाठी उद्या बघा, आता दादांसाठी रोज सेवा करायची असेल तर रोज प्रत्येकाने स्वामींची 1 माळ जप स्वामींचा करा, दत्तप्रभूंचा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप केला तरी चालेल. परत श्रीपाद प्रभूंचा श्रीपाद राजम शरणम प्रपदे केला तरी चालेल. नाथांचा मंत्र केला तरी चालेल. 1 माळ तुम्ही कोणताही करा. आता मी सांगितलं की दादांसाठी सेवा करायची 1 माळ, तर मग तुम्ही आता असं नाही करायचं की 1 माळ सेवा केली, ताईंना मग टाकायचं तुमच्या कॉन्टॅक्ट मधल्या ऍडमिन्सला, ताई मी ही सेवा केली दादांसाठी, ताई मी ही सेवा केली दादांसाठी. असं न करता तुम्ही काय सेवा करणार आहात दादांसाठी ही फक्त स्वामींपुरती मर्यादित ठेवा. ते स्वामी चरित्र मध्ये आहे ना की जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ भक्ती निष्फळ त्याची.
म्हणजे तुम्ही तुमची भक्ती काय करतात ती फक्त स्वामींपर्यंत पोहोचवा, इतरांपर्यंत नका पोहोचवू. तुम्ही फक्त दादांसाठी सेवा करा, कारण की हे बघा, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. पण घेणाऱ्याने पण कितपत घ्यावं की थोडंसं आपण पण देते बनावं. म्हणून आता बघा, उद्यापासून जरी तुम्ही सेवेला सुरुवात केली तरी चालेल. दुर्गाष्टमी आहे, शाकंभरी देवी नवरात्र प्रारंभ होत आहेत. उद्याचा वार पण गुरुवार आहे. त्याचबरोबर आपण उद्या दुपारी 2 वाजता भैरवचंडी पाठ ठेवलेला आहे. ज्यांची इच्छा असेल, ज्या सेवेकरींची, त्यांनी संकल्प करायचा की दादांना कोणत्याही निगेटिव्ह शक्तीचा त्रास किंवा काही आपल्यामुळे त्रास नको व्हायला, पॉझिटिव्हिटी यायला पाहिजे. परत त्याचबरोबर आपला पिठापूरचा जो मेळावा आहे तो पण निर्विघ्नपणे पार पडला पाहिजे. तर अशी सेवा, तर सर्वांची इच्छा असते की दादांसाठी सेवा करायची, तर ही सेवा करा. ज्यांना एक माळ करणं शक्य नसेल ना, त्यांनी 11 वेळेस 5 मिनिटं लागतील, 11 वेळेस सगळे मंत्र म्हणून घ्यायचे आणि स्वामींना सांगायचं आम्ही ही सेवा दादांसाठी केलेली आहे. ती सेवा तुमची स्वामींपर्यंत पोहोचेल, दादांपर्यंत पोहोचेल आणि निश्चितच त्याचे फळ आपल्याला सर्वांना चांगले आणि भेटतील आणि आपल्यामुळे जो दादांना त्रास होतो तो पण कमी होईल. श्री स्वामी समर्थ. माझ्या बोलण्यातून काही चुकलं असेल तर क्षमस्व. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्री स्वामी समर्थ. खूप सुंदर ताई. ताई ने जैसे नारायण नागबली के बारे में बहुत सुंदर सी माहिती बताई आपको, बहुत सुंदर, कि नारायण नागबली विधि का महत्व क्या होता है, हमको उससे क्यों करना चाहिए, उससे हमारे घर में क्या फर्क पड़ता है, हमारे जो प्रश्न होते हैं वो कैसे सॉल्व होते हैं, है ना। तो इसे हमें अवश्य, जब ये सेवा दादा के द्वारा हमको दी जाती है, तब हमें अवश्य यह सेवा का मौके का लाभ उठाकर और जल्दी से जल्दी यह विधि कंप्लीट करना चाहिए। और कोई भी सेवा जब दादा देते हैं तो सारी सेवाएं हमको 1 महीने के अंदर स्टार्ट कर देना चाहिए। क्योंकि क्या होता है कि जब हम सेवा लेट स्टार्ट करते हैं तो वो समय जो काल जो रहता है, जो मतलब समय, जिस समय के ऊर्जा के अकॉर्डिंग दादा जब देते हैं तो वो जो ऊर्जा दादा के द्वारा दी गई रहती है वह कुछ समय में धीरे धीरे कम होती जाती है, क्योंकि प्रश्नों का उत्तर आपको उसी टाइम के उसी समय के लिए मिलता है कि आपकी उस समय परिस्थिति क्या है, उस समय के अकॉर्डिंग आपको मिलता है। तो जब आप उस पूजा में या उस सेवा में अब जब टाइम लगाते हैं तो वह धीरे धीरे कहीं ना कहीं प्रभाव कम करती है। फिर आप बोलते कि हमारा प्रश्न सॉल्व नहीं हुआ, हमने तो सेवा ही नहीं कर पाए, हमारी सेवा ऐसी अधूरी रह गई। हाँ, मान लो बहुत परेशानी है तो ठीक है, लेकिन फिर भी सेवा को जल्दी से खत्म करना चाहिए। दूसरा, नेक्स्ट है हमारा पिठापुर मेळावा। जिन जिन सेवेकरियों ने अभी तक भी एडमिन तक पैसे नहीं पहुंचाए हैं, कृपया अपना पेमेंट एडमिन्स को पहुंचाएं। ऑलमोस्ट तो सभी ने पहुंचा दिए हैं, पर कुछ रह गए हो तो अवश्य अपना पेमेंट एडमिन के पास पहुंचाएं। अभी सिर्फ और सिर्फ 5 से 6 दिन रह गए हैं, 5 दिन ही रह गए हैं पिठापुर यात्रा को। 23 तारीख को तो सब लोग निकलकर यात्रा प्रारंभ हो जाएगी। यह लास्ट मतलब मीटिंग हमारी पिठापुर विषय रहेगी। तो आप वहां जब पिठापुर के लिए यात्रा प्रारंभ करेंगे, सबसे पहले हमें कुछ भी करने से पहले ग्राम देवता का मान सम्मान करना होता है। तो ग्राम देवता का मान सम्मान कैसे करेंगे आप? ग्राम देवता बोले तो जागृत देवता, जो भी आपके जागृत देवता हैं आपके ग्राम में, वहां जाकर आप मान सम्मान करें। जैसे आज बुधवार है तो बुधवार के दिन हम काल भैरव का मान सम्मान कर सकते हैं, गुरुवार के दिन हम दत्त प्रभु का मान सम्मान करते हैं, स्वामी का मान सम्मान करते हैं, प्रभु का मान सम्मान करते हैं, ठीक है। उसके बाद में शुक्रवार है तो महालक्ष्मी का मान सम्मान कर सकते हैं, है ना। ऐसे ही हम किस दिन निकलने वाले हैं? बुधवार को निकलने वाले हैं, मंगलवार को निकलने वाले हैं, ठीक है।
तो मंगलवार को हम जब निकलेंगे तो सुबह से हमें देवी का मान सम्मान अवश्य करना चाहिए और हमारी यात्रा की शुरुआत करना चाहिए। जो लोग सोमवार को निकल रहे हैं वो भगवान शिव का मान सम्मान करें, शंकराचा मान सम्मान करायचं आणि सर्वांनी त्यानंतर यात्राची शुरुआत करायची। आणि अभी क्या हो गया है, ठंड का मौसम है, ठंडी थोड़ी सी बढ़ गई है इन दिनों में, तो सभी अपने साथ शॉल, स्वेटर अवश्य रखें। साथ में मफलर, कान वगैरह बांधने के लिए, मतलब टोपा वगैरह जो है वो अवश्य आप साथ में रखें, क्योंकि कान अगर ढके रहते हैं तो सर्दी का थोड़ा सा असर कम होता है। बच्चे अगर आपके साथ में तो व्यवस्थित उनके कपड़े वगैरह लें, ठंडी के कपड़े आप अवश्य लें उनसे, ताकि आपको कोई प्रॉब्लम ना हो। साथ में बच्चों को आप लेके जा रहे हैं तो बच्चों की जिम्मेदारी व्यवस्थित रूप से संभालें। ऐसा नहीं कि आप कहीं और बच्चे कहीं। हालांकि ऐसा होगा कि बच्चों के लिए भी कुछ सुविधा तो की जाएगी वहां पर, बहुत सारे बच्चे आएंगे तो आपको उस बात का ध्यान रखना है। ठीक है। उसके बाद में पीठापुर पहुंचने के बाद में कोई व्यक्ति 23 को पहुंच रहे हैं, कोई 24 को पहुंच रहे हैं और कोई 25 को भी सुबह पहुंच रहे हैं। तो जो 23 को पहुंच रहे हैं उनको पता है उनको कितने पैसे देना है। अगर वो हमारे साथ ही ट्रस्ट के माध्यम से वो अगर रहने की सुविधा और खाने की सुविधा दोनों करते हैं तो 1200 रुपए देना है। 24 और 25 का अगर नियोजन है तो 800 रुपए देना है और 25 को ही अगर आप आ रहे हैं तो 400 रुपए देना है। वैसे ही अगर आपने अपने रहने की व्यवस्था बाहर की है तो आपको 23 तारीख के लिए 900 रुपए देना है। वैसे ही 23, 24, 25 के लिए 900 रुपए देना है और 24, 25 के लिए आपको 600 रुपए देना है। वैसे ही 25 तारीख के लिए आपको 400 रुपए देना है। ठीक है, यह कंपल्सन है। और उसके बाद उसके बाद में उम्र 14 वर्ष से कम आयु के बच्चों के लिए कोई भी शुल्क या अमाउंट नहीं लिया जाएगा। आप पेमेंट किसी भी एडमिन को दिए हैं तो आपके पास उसका स्क्रीनशॉट होना जरूरी है। आप वहां स्क्रीनशॉट दिखाएंगे। अगर आपके पास वो मोबाइल नहीं है तो आप चिट्ठी में एडमिन्स के नंबर लिख कर जाएंगे और वो स्क्रीनशॉट आप प्रिंट आउट निकाल कर लेकर जाएंगे। वहां आपको वह प्रिंट आउट दिखाने के बाद में एक प्रवेश पत्र दिया जाएगा। वह प्रवेश पत्र दिखाने के बाद ही आपको अंदर प्रवेश दिया जाएगा। साथ ही जब हम पुरुष वर्ग है, महिला वर्ग है, महिलाओं को येलो कलर या सिंदूरी कलर पहनना है और अवश्य काला वस्त्र कोई भी धारण ना करें। पुरुष हो या महिला हो, अगर आपके पास सिंदूरी नहीं है तो आप दूसरा पहन के आ सकते हैं, लेकिन फिर भी काला कलर वहां आपको अलाउ नहीं रहेगा। ठीक है, तो आप इस बात का ध्यान रखें। साथ में आप पारायण के लिए बैठ रहे हैं तो उस दिन पूर्णिमा है। ठीक है, तो पूर्णिमा का ऐसा जरूरी नहीं है कि आपको उपवास रखना है तो पूर्णिमा का उपवास आपको संध्या काल में ही छोड़ना है। पूर्णिमा का उपवास आप दिन में भी छोड़ सकते हैं। जिनकी पूर्णिमा है वो कृपया अवश्य लक्ष्य देंगे इस बात पर कि वह गुरु प्रसाद होता है। गुरु प्रसाद हमें जैसे भी मिले हम वैसे कर सकते हैं। और अगर आपकी इच्छा है कि आप पारायण के बाद करेंगे तो आप अपनी हेल्थ के अकॉर्डिंग वो रिस्क पर आप पारायण वैसा करेंगे, क्योंकि ऐसा ना हो कि आपको शुगर या बीपी की कोई प्रॉब्लम है और आपने खाना नहीं खाया, आप अपने हट पर रहे और बाद में आपकी तबीयत पर उसका असर हो, तो ऐसा नहीं होना चाहिए। साथ में आपकी औषधि, दवाई, गोली जो भी रहे वह आपके साथ में आप अवश्य लें ताकि आपको कोई प्रॉब्लम नहीं हो। साथ में आपके बच्चे हैं तो बच्चों को सर्दी का मौसम है, साथ में सिरप, विक्स की गोली, विक्स एक्शन, ये सब चीजें अवश्य लें ताकि बच्चों को कोई प्रॉब्लम ना आए। श्री स्वामी समर्थ। येतोय आवाज? ताकि बच्चों को कोई प्रॉब्लम ना आए। उसके बाद में आप दूसरी बात का ऐसा ध्यान रखेंगे कि हमें वहां, जैसे हम
ट्रेन वगैरह में भी जा रहे हैं तो ट्रेन में भी हमको बिछाने के लिए, है ना, जिनका एसी में रिजर्वेशन है उनको तो अवश्य मिलना ही है, पर ट्रेन में भी आप बच्चों के लिए व्यवस्थित ओढ़ने के लिए, बिछाने के लिए लेकर जाएं। ज्यादा हमको 2 दिन का ही काम है, 3 दिन का ही काम है, तो कपड़े कम रखे, लेकिन ठंड से बचने के लिए। और बच्चों की औषधि वगैरह लेना ना भूलें। छोटे छोटे बच्चे हैं तो उनका सारा सामान आप साथ में लेंगे, कि सर्दी वगैरह हुई तो उनको सिरप देना है ना। किसी को एनर्जी के लिए आप एनर्जी पाउडर एक साथ में, एनर्जेटिक पाउडर का एक पैकेट रख सकते हैं, ओआरएस वगैरह का साथ में। बीपी शुगर की जिनको प्रॉब्लम है, शुगर लो होता है, तो आप चॉकलेट वगैरह से रिलेटेड कुछ शुगर कैंडीज अवश्य रखें आपके साथ में। यह इन सब बातों का आप ध्यान रखेंगे। सबसे बड़ा है आपका सहकार्य। अगर आप सहकार्य करेंगे तो प्रभु के इस नियोजन को, दादा के इस स्वर्णिम स्वप्न को हम अवश्य अवश्य बहुत अच्छे रूप से साकार कर पाएंगे। लेकिन आप सभी का सहयोग हमें अनिवार्य रूप से उसकी जरूरत हमें होगी। तो आप सभी सहयोग करें, मैं यही आपसे नम्र विनंती करूंगी। उसके बाद में जब हम वहां पहुंचेंगे तो एक हॉल में हमको 20 लेडीज या 15 लेडीज को रोका जाएगा, ठीक है। तो उसके अकॉर्डिंग हमको सभी को, ऐसा नहीं है कि नहीं मैं पहले ये नहीं करूंगी, मैं पहले वो नहीं करूंगी, ऐसा नहीं होना चाहिए, ठीक है। मतलब आपको क्या करना है, नहाने के लिए है तो मैं अपनी जब नींद खुली, जब थोड़ा सा फ्रेश होके नहा के बैठ गए, बाद में भले ही बैठे बैठे सो ले, एक दिन की नींद का कुछ फर्क नहीं पड़ता है हमको। लेकिन 6 बजे शार्प पारायण स्टार्ट हो जाएगा, और यह प्रभु का द्वार है। प्रभु के द्वार में पारायण करने का महत्व, शायद यह हमें हमारे 84 लाख योनियों के जितने जन्म हुए होंगे, उतने जन्मों में हमने कुछ न कुछ पुण्य किया होगा कि हमें उस दिन वहां पारायण करने को मिल रहा है प्रभु के द्वार में। और उस दिन भी बोले तो शाकंभरी पूर्णिमा, ठीक है। सावित्री काठक चयन यज्ञ जो श्रीपाद प्रभु के लिए माता सुमति ने जब किया था, उनके माता पिता ने मतलब किया था, तो वो यज्ञ वहां होने वाला है। मतलब वह यज्ञ का भी कहीं ना कहीं धुआं हमें अपने सर पर लगेगा ही लगेगा, हमारे शरीर पर उसका भी टच होगा ही होगा। तो यह बहुत बड़ा दिन है, गुरुवार के दिन पूर्णिमा, गुरु पुष्य अमृत योग। इससे बड़ा स्वर्णिम योग तो हमारे लिए शायद नहीं हो सकता कि हम प्रभु के दर्शन उसी दिन करें। तो पारायण का महत्व समझकर सभी लोग पारायण के लिए नाम दें और पारायण के लिए अवश्य बैठें। पारायण के लिए बैठने के लिए अगर आपके पास ग्रंथ नहीं है तो हमारे एडमिन जागृति ताई और कावेरी ताई, इनसे संपर्क करें। आप इनको प्रति ग्रंथ आप 200 रुपए देंगे, वह आपको ग्रंथ वहां पर अवश्य प्रदान करेंगे। सभी बातों में आपका प्रवेश पत्र आपको अवश्य आपके साथ में रखना है, ठीक है। भोजन के लिए आपको जैसा गाइडेंस दिया जाएगा वैसे आपको भोजन के लिए भी टोकन वगैरह जो भी दिया जाए, आपको टिकट वगैरह आपके पास रहेंगे, तो वैसे आपको सब चीजें करना है। हमारे एडमिन्स के द्वारा आपको कॉल किया जाता है तो कृपया उन्हें भी सहकार्य करें, उनसे नम्रता पूर्वक उन्हें जवाब दें, क्योंकि हमारे एडमिन्स ही आपको कॉल कर रहे हैं, दूसरा कोई व्यक्ति आपको कॉल नहीं कर सकता है। आपको एडमिन्स के नाम मोस्टली पता ही होते हैं, आपको वह बोलेंगे तो उन प्रॉपर आप जानकारी दे सकते हैं अगर आपके। और एडमिन्स जब आपको कॉल करते हैं तो आप अवश्य उनका कॉल उठाएं। दूसरी बात ऐसी है कि आप जब एडमिन्स मतलब आपको कॉल करते हैं तो आप उनका नंबर नोट करके रखें। कुछ एडमिन्स के नाम और नंबर आप अवश्य रूप से एक चिट्ठी, एक डायरी या एक पेज पर नोट करके अपने पास, अपने पर्स, पॉकेट में अवश्य रखें, अवश्य रखें, अवश्य रखें। आपको अगर कुछ प्रॉब्लम आती है, आप अड़ जाते हो, साथ में उसमें फैमिली के व्यक्तियों के भी नंबर रखें। जो बुजुर्ग लोग हैं, जो बच्चे लोग हैं, बच्चों के भी एक एक ड्रेस में पॉकेट अगर है तो पॉकेट में स्लिप बनाकर, और बच्चों के पॉकेट में आप स्टेपल करके एडमिन्स के नंबर या फिर अपने पेरेंट्स के नंबर जो उनके रहेंगे वो आप रख सकते हैं, ताकि बच्चे अगर वहां पर इधर उधर होते हैं तो वो
बता सकते हैं वहां पर कि हमारे पेरेंट्स ये हैं और हमारे पेरेंट्स का नंबर ऐसा ऐसा है। इन सारी बातों का आप अवश्य ध्यान में रखेंगे। दूसरी बात, आप ट्रेन में आ रहे हैं, जो भी ट्रेन में आ रहे हैं, ट्रेन में भी आपको अवश्य सहकार्य करना है। ट्रेन में गर्दी बहुत रहेगी, 23 तारीख की ट्रेन में भरपूर लोग हैं, तो सभी एडमिन्स आपके साथ में रहेंगे। एक एक डब्बे में दो दो एडमिन्स रहेंगे साथ में, या एक एक एडमिन रहेंगे साथ में। सभी ने मिलकर अपनी अपनी सीट पर बैठकर ही सहकार्य करना है। ज्यादा मतलब ये नहीं करना है, अपने को शांतता से जप करते हुए हमको जाना है। इस बात का आप अवश्य ध्यान रखेंगे। आपको अपने साथ में अपनी प्रतिदिन सेवे की जो पुस्तक होती है वह आप अवश्य साथ में रखें, और अपनी माला आप अवश्य साथ में रखेंगे। ठीक है। जो व्यक्ति वहां पारायण के लिए बैठने वाले हैं वह पारायण पोथी अपने साथ अवश्य लेकर आएंगे, अपना आसन अवश्य लेकर आएंगे। तो यह सारे मेरे पॉइंट्स पिठापुर के लिए थे, जो कि श्री गुरुदेव दत्त भक्त परिवार की ओर से मैंने आपके सामने रखे। इन्हें रखने में अगर कुछ त्रुटि हुई हो तो मुझे क्षमा करें। श्री स्वामी समर्थ। की गई सारी सेवा में प्रभु चरणों में अर्पण करना चाहूंगी। श्री पादराजं शरणं प्रपद्ये। ऍडमिन मधून कोणाला बोलायचे? भाग्यश्रीताई, सस्ते दादा, भाग्यश्रीताई बोलायचे तुम्हाला? आणि जर पिठापूर विषय काही बोलायचे असेल तर जे पिठापूर स्पेशल जे ऍडमिन्स आहेत नियोजन करतात त्यांनी बोलावे प्लीज। काही पॉइंट राहिले असेल तर प्लीज बोला तुम्ही। दिनेश दादा, कावेरीताई, गजानन दादा, आवाज श्री आ रहा स्वामी है? समर्थ. हाँ, श्री स्वामी समर्थ ताई बोला। आवाज येतोय ना ताई? हो येतोय ताई, बोला। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना अगदी मनापासून श्री स्वामी समर्थ. आता प्रत्येक वेळी जेव्हा दादा बोलत असतात, जेव्हा आपली मीटिंग असते तेव्हा सुरुवातीला म्हणतात ऍडमिन मधून कोणी मार्गदर्शन करेल का? तर एक म्हणजे मनात आलं म्हणून सांगावं असं वाटतं. आमचं बघा मार्गदर्शन वगैरे असं मुळात मार्गदर्शन मला तरी वाटत नाही की हे मार्गदर्शन असू शकतं. कारण मार्गदर्शन म्हणजे खरंच जो आपल्याला मार्ग दाखवतो आणि ज्यांच्या मार्गावर आपल्याला चालायचं असतं ते आपले खरे गुरु असतात आणि ते आपलं म्हणजे त्यांचं ते खरं मार्गदर्शन असतं. आमचं काय असतं, आम्हाला माहिती असते ते गुरुच्या कृपेने किंवा कदाचित दादांच्या संपर्कात राहून किंवा इथून तिथून मिळालेली माहिती असते आणि आमच्या परीने आम्ही ते पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळं हे मार्गदर्शन मला तरी असं वाटत नाही की फक्त जे आहे ना थोडेफार माहिती की त्यातून काहीतरी समोरच्यानी घेतलं पाहिजे आणि त्यातून थोडाफार का असेना पण तीळ मात्र का असेना पण तेवढा फरक पडला पाहिजे, एवढीच बाकी म्हणजे तळमळ असते. बाकी असं विशेष असं मार्गदर्शन वगैरे असं काही नसतं. माझा एक विचार आहे या बाबतीत. तर आतापर्यंत आपण स्वामींकडे बघा संसारातील म्हणजे गरजा पुरवणारे जे इतर देवी देवता आहेत ना त्या पद्धतीनेच आपण त्यांच्याकडे बघितलंय, देवी देवतांसारखं इतर. पण खरे स्वामी म्हणजे खरे स्वामी कोण आहेत किंवा काय आहेत, ती शक्ती काय आहे हे आपल्याला अजूनही कळलंच नाही. आणि हे खरंच म्हणजे कळायला किती जन्म लागतील हेही माहित नाही. पण आपलं महत्भाग्य आहे आपल्याला दादांच्या रूपाने समजावून सांगणारा खरा मार्गदर्शक गुरु आपल्याला भेटलेला आहे दादांच्या रूपाने. आणि दादांनी त्यांच्या विचारातून त्यांच्या एनर्जी मधून त्यांच्याकडं त्यांनी जे काही दिले ना त्यातून स्वामींकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदललाय असं म्हणायला काहीच हरकत नाही. ज्यांना कोणाला स्वामी कळले
ते आतापर्यंत दादांच्या मार्गदर्शनातूनच कळले असतील. मला म्हणजे एवढं 100% गॅरंटी आहे. कारण ह्याच्या आधी आपण फक्त इतर देवी देवतांसारखं काहीतरी मागायला गेलो, त्यांनी आपली इच्छा पूर्ण केली. अजून काहीतरी इच्छा मनामध्ये उत्पन्न झाली आणि ती पूर्ण करण्यासाठी म्हणूनच आपण स्वामींकडे गेलेलो आहे. हा माझ्या बाबतीत तरी माझा हा स्पष्ट विचार आहे. खऱ्या अर्थाने स्वामी कोण आहे दादा हे समजावून सांगतात, पण हे थोडंफार त्यांच्या ह्याच्यातून ते म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनातून आपला दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आपणही तेवढी पण आपल्याकडून तयारी दाखवली पाहिजे. स्वामी म्हणजे खरंच म्हणजे असं कुठले देव नाहीत की जे आपली इच्छा वगैरे पूर्ण करतील किंवा ते इच्छा पूर्ण करण्यासाठीच ते बसलेले आहेत. कारण स्वामी म्हणजे गुरुतत्व आहेत. आणि इतर देवी देवतांना भजण्याऐवजी आपण जर गुरु भजला ना, तेव्हा आपण निश्चितपणे आपण आत्मकल्याणाकडे वळतो. आणि आपली जी आहे ना म्हणजे आपला उद्धार करून घेण्याची जी तळमळ आहे, आपली अतूट भक्ती आहे स्वामींवर, वर्तमान काळात जर दादांनी ज्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन करतात त्याप्रमाणे कुठंतरी आपला घडण्याचा थोडाफार प्रयत्न आहे. आपल्या चालण्यातून, बोलण्यातून, वर्तनातून कुठंतरी आपल्यामध्ये जर तो प्रभाव दिसत असेल ना दादांच्या मार्गदर्शनाचा आणि खऱ्या अर्थानं स्वामींचा आशीर्वाद आपल्याला जर मिळाला ना, तर जीवाचे आपले कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. पण आपण अगदी 5 तत्वांनी आता दादा मार्गदर्शन करतात. म्हणजे आपले मार्गदर्शक गुरु म्हणून आपण त्यांच्याकडे बघू शकतो. आणि ज्यांना आत्मिक अनुभव आलेले आहेत ना त्यांच्यासाठी ठीक आहे दादांना गुरु मानू शकतात. आपल्याला अजून तितक्या आत्मीयतेने आपण त्यांच्याकडे बघितलेलंच नाही किंवा तेवढ्या आत्मिकतेचे अनुभव आपल्याला आलेलेच नाही. त्याच्यामुळं आपण दादा पण सरळ सरळ म्हणतात 5 तत्वांनी स्वामींना आपण गुरु मानायचं. तोपर्यंत आपण स्वामींनाच गुरु मानूया. ज्या दिवशी आपल्या स्वामींना वाटलं ना खरंच ह्या जीवाला देहधारी एखाद्या गुरुची गरज आहे, तेव्हा निश्चितपणे स्वामी दादांना पण सांगतील की बाबा ह्याला तू तुझ्या कुशीत घे आणि ह्याचं जे करायचं ना कायापालट तू ह्याचा उद्धार कर. आणि आपल्याही स्वप्नात येऊन सांगतील की तू खरंच दादांना मार्गदर्शक गुरु बनव. तोपर्यंत आपण जे काही आहे ना मार्गदर्शक गुरु म्हणून आपण त्यांच्याकडे बघूया. आणि जे काही आपली भक्ती, जे काही श्रद्धा, जी काही सेवा आहे ना तोपर्यंत आपण स्वामींच्या चरणी रुजू करूया. खरंच त्या गोष्टीची म्हणजे आपल्याकडून जी तळमळ आहे, जे काही आपलं म्हणजे आत्मिकता त्यांच्यासोबत आपण आंतरिक कनेक्ट झालेला असो ना, तर बरोबर स्वामी आपण जी सेवा करू ना ते गुरूंच्या म्हणजे दादांच्या चरणी अर्पण करतील. ह्याच्यामध्ये आपल्याला सध्या तोपर्यंत पडायचं नाही. जोपर्यंत आपल्याला स्वामी आदेश करत नाही तोपर्यंत आपण सगळ्यात उच्च स्थानी म्हणून आपण मार्गदर्शक गुरु म्हणून आपण दादांकडे बघूया. आणि जे दादा मार्गदर्शन करतात ना त्याच्यातून काहीतरी घेऊन स्वतःमध्ये बदल करण्याचा आपण म्हणजे प्रयत्न करूया. आज प्रत्येक जण आपण इथं आलोय, कशासाठी आलोय ह्याची वेगवेगळी कारणं आहेत. वेगवेगळी कारणं असू शकतात, पण एक कॉमन रिझन आहे की आपला स्वामींवर विश्वास आहे कुठंतरी, म्हणून आपण ह्या ठिकाणी आलेलो आहोत. विश्वास तर पाहिजेच आपला, कारण कसं आहे विश्वासावरच सगळा खेळ अवलंबून आहे. विश्वास आहे ना तर सगळंच आहे, नाहीतर काहीच नाही. म्हणून आपल्या स्वामींवर पूर्ण अतूट विश्वास असला पाहिजे. आता आपण म्हणू की आमचा पूर्ण विश्वास आहे स्वामींवर, स्वामी माझा प्राण आहेत वगैरे वगैरे असं बोलायला आपण बोलत असतो. पण जर खरंच असं असेल, ह्याच्या आधी पण मी एकदा बोलले, हे खरंच जर असं असेल तर मग काढायचा का आपल्या हृदयाचा एक्सरे, मग येतील ना स्वामी त्याच्यामध्ये पूर्ण जर विश्वास असेल तर. आता हे वाक्य ऐकल्या आपल्या प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न उद्भवतो, खरंच येतील का एक्सरे मध्ये स्वामी. आता एक्सरे काढला तर येतील का स्वामी, येतील का असा विचार केला ना तर येणारच नाही. आणि ज्यावेळी येतीलच असा पूर्ण आत्मसमर्पणाने, पूर्ण अतूट श्रद्धेने, निस्वार्थ प्रेमाने जर म्हटलं ना तर बरोबर स्वामी एक्सरे मध्ये पण येतील. म्हणून त्या ठिकाणी फक्त आपलं काय गरज आहे तर पूर्ण आत्मसमर्पण आपण स्वामींच्या चरणी करणं एवढंच गरजेचं आहे. बाकी त्याच्यासाठी काहीच लागत नाही. त्याच्यामुळं प्रत्येकाचा एवढा विश्वास नक्कीच असला पाहिजे. आणि स्वामी चरणाजवळ आल्यावर म्हणजे एक माझ्या अल्पबुद्धीत एक सूत्र पडलं, म्हणजे मी माझ्या मनाने तयार केले आणि मला ह्याचा भरपूर पुरेपूर फायदा झालेला आहे. असं काही म्हणजे जसं गणितात सूत्र असतात ना तशा पद्धतीचंच एक सूत्र आहे.
विश्वास इज इक्वल टू पूर्णपणे आत्मसमर्पण, आपली पूर्ण अतूट श्रद्धा, दृढ भाव म्हणूयात आपण किंवा आपलं प्रेम म्हणूयात स्वामींवरचं. म्हणजे ज्या ठिकाणी, आणि दुसरा आहे विश्वास इज नॉट इक्वल टू चिंता, काळजी, टेन्शन. म्हणजे याचाच अर्थ विश्वास इज इक्वल टू पूर्णपणे आत्मसमर्पण. ज्या ठिकाणी पूर्ण आत्मसमर्पण आहे ना, त्या ठिकाणी आपला पूर्ण स्वामींवर डोळे झाकून विश्वास आहे, अतूट श्रद्धा आहे आपली, असं आपण समजायचं. आणि ज्या ठिकाणी आपल्याला चिंता आली, काळजी वाटली, टेन्शन आलं, तर विश्वास आपला नाही, पूर्ण विश्वास नाहीच आहे. एकदम साधं सोपं आहे. ह्याचा विचार केला ना तर खूप सोपं सूत्र आहे. आयुष्यात कसलंच टेन्शन राहणार नाही. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे आणि प्रत्येकाने जर वापरला ना तर खरंच फरक पडेल, मला असं अंतःकरणातून वाटतं. कारण माझं तरी जे टेन्शन आहे ना सांसारिक, ह्याच फॉर्म्युल्यातून गेलेलं आहे. कसलंच कुणाला टेन्शन राहणार नाही. कसलीही सिच्युएशन आली ना तर आपण त्याच्यासोबत आनंदाने डील करू शकतो. ती कसलीही सिच्युएशन आली ना तर आपण आनंदाने ती फेस करू शकतो. आता कसं आहे, प्रारब्ध आपल्याला असतात, ते आपल्याला भोगायचे असतात. पण त्या प्रारब्धात पण जे काही आपली पूर्ण आत्मसमर्पण, पूर्ण श्रद्धा, अतूट श्रद्धा स्वामींवर असते ना, ते प्रारब्ध भोगण्यासाठी आपल्याला बळ येतं. आणि म्हणजे ते प्रारब्धाचा जो काही थोडाफार त्रास होतो ना, तो त्रास आपल्याला वाटतच नाही. कारण मुळात जे काही आपलं 100% प्रारब्ध असतं ना, ते गुरुच्या संपर्कात आल्यामुळं पूर्ण म्हणजे 10% येतं समजा. आपल्याला फक्त 10% तर त्रास भोगायचा आहे. मग आपण एवढंही नाही करू शकत का? त्या 10% पण आपण इतकं स्वामी स्वामी म्हणजे कसं, हे हे माझ्या नशिबी का आलं? आता हे माझ्याच नशिबी का आलं? मी हेच म्हणजे मलाच का इतका त्रास होतो, असं निगेटिव्हली नाही घ्यायचं ते. आपण गुरूंच्या कक्षेत आहोत ना, स्वामींच्या चरणी आहोत, स्वामींच्या चरणी आपले अतूट श्रद्धा आहे, तर पूर्णपणे विश्वास ठेवायचा. 100%चं 10%वर आले, अजून काय करायला पाहिजे स्वामींनी? इतर देवी देवतांच्या ठिकाणी गेलं ना, ते काय करतात, आपलंच पुण्य वापरतात आणि आपल्या इच्छा पूर्ण करतात. पण गुरूंचं तसं नसतं. जे काही असतं आपली सेवा तशीच सुरक्षित, म्हणजे जे काही सेवा असते ना त्यातूनच आपलं जे काही असतं ते सगळ्या गोष्टी प्रारब्ध रूपाने वर येत असतात. पुण्य जे असतं आपले शिल्लक, तशाला तसं शिल्लक ठेवतात. आणि थोडंफार आपण त्यांच्यासाठी सहन करू शकतो ना. इतकं आत्मसमर्पण आपलं स्वामींच्या चरणी असलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी आपलं टेन्शन आणि आपली चिंता गुरूंच्या चरणी जेव्हा आपण आत्मसमर्पण करतो तेव्हा ती जाते. आणि गुरूंच्या चरणी आत्मसमर्पण केल्यामुळे आपलं सगळं टेन्शन वगैरे दूर होतं आणि जे काही भोग असतात ते आपल्याला भोग वाटतच नाहीत मुळात. ते आपल्याला फुलाप्रमाणे जाणवतात. त्यामुळे आपल्याकडे फक्त आता स्वामी काय म्हणतात, तुम्ही सेवा करा, मी तुमचा संसार चालवतो. आता आपला संसार जर स्वामींनी चालवायला घेतला तर मग आपल्याकडे काय काम उरतं? आपल्याकडे फक्त 24/7 फक्त स्वामी करायचं, नामस्मरण करायचं. जरी आपल्याला पारायण नाही जमलं किंवा बाकी दुसरे काही गोष्टी नाही जमल्या, नामस्मरण तर आपण करूच शकतो ना. इतकं तरी आपण करूच शकतो. त्यामुळे जे काही आहे ना पूर्णपणे आपलं स्वामी स्वामी एवढंच जरी चालू ठेवलं ना तरी आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. पण आपलं मन मुळात ह्या गोष्टींमध्ये कधी जास्त लागत नाही, पण बाहेरच्या गोष्टींमध्ये जास्त गुंतलेलं असतं संसारामध्ये. आता आपण असं सहज बोलता बोलता बसल्या बसल्या पण म्हणून जातो की आपण कशासाठी आलोय इथं, संसार करायचाय, हे करायचंय, ते करायचंय. मुळात जर आपला संसार परमेश्वर चालवत असेल, स्वामी चालवत असेल, तर मग आपल्याकडे काय काम उरतं ना? काहीच नाही. मग त्यांच्या नावाचा जय जयकार तर आपण प्रत्येक क्षणाला करूच शकतो. आणि एवढं करणं तर आपलं कर्तव्यच आहे. त्यामुळे प्रत्येकाने एवढी श्रद्धा नक्कीच ठेवावी की आपल्याकडून काहीतरी नामस्मरण आणि हे झालं पाहिजे, प्रश्न आपले कमी झाले पाहिजेत, एवढंच. कारण जिथं आपले प्रश्न कमी असतात त्या ठिकाणी बरोबर आपल्याला सुख शांती भेटते, आनंद भेटतो. कारण त्या प्रश्नांमध्येच आपण जास्त गुंतलेलो असतो. आता हे एवढं सगळं जे आहे ते सगळं कशासाठी आहे? एवढं सगळं तत्वज्ञान असतं. दादांच्या पण मार्गदर्शन मीटिंग ऐकतो. एवढी ग्रंथसंपदा आहे. एवढा 18 वेद, 18 पुराण, 4 वेद जे काही आहेत, एवढी सगळी संपदा कशासाठी आहे? म्हणजे निर्मिती कशासाठी झाली आहे? तर फक्त आपल्या मानवासाठी निर्माण केली आहे परमेश्वराने. कारण मानवी जन्म हा खूप भाग्याने आपल्याला मिळत असतो. 3,99,999 योनी भोगून झाल्यावर आपल्याला शेवटची योनी हा आपल्या ह्या मृत्यूलोकामध्ये आपला जन्म होतो मानव म्हणून. आणि आत्मकल्याणाचा आणि एकमेव आणि सगळ्यात शेवटचा मार्ग एकच आहे. त्यामुळे आपण
काय करतोय तर तो असाच वाया घालवतोय. फक्त एन्जॉयमेंट म्हणून आपण मानवी जीवन जगतोय. पण असं अजिबात नाही. आपल्यामध्ये आणि इतर प्राण्यामध्ये ना भरपूर साम्य आहे, पण एक विलक्षण असा फरक पण आहे. तो आहे आपल्या बुद्धीचा फरक, विचार करण्याचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भगवंताला प्राप्त करण्याचा. आणि हे फक्त आपणच करू शकतो. कारण इतर प्राणी, जीव हे करू शकत नाही. आपणही म्हणायला प्राणीच आहोत, पण प्राणी पण जपणं आणि प्राणीपणापेक्षा मोठं होणं ह्याच्यामध्ये फरक आहे. आता ह्यातला चॉईस काय आहे तो आपला आहे. आपल्याला फक्त प्राणीपणा जपायचा आहे की आपल्याला प्राणीपणापेक्षा मोठं व्हायचंय. प्राणीपण जपणं म्हणजे जर आपण खरंच घर जपलं, आपलं धन जपलं, जे काही आहे आपला परिवार, जे नाती-गोती हे जरी जपलं ना, तर आपण इतर प्राण्यांसारखेच राहू. ह्याच्यामध्ये आपली कसलीही प्रगती होणार नाही. पण प्राणीपणापेक्षा मोठं होणं म्हणजे एक चांगला माणूस होणं. सगळ्यात पहिले तर एक साधारण माणसापासून एक चांगला माणूस होणं. त्याच्यानंतर चांगल्या माणसापासून साधू, साधक बनणं. हा प्रवास पुढं वाढत जातो आपला. आणि खरं मानवी जीवन म्हणजे हेच मानवी जीवन आहे खरं विचार केला तर. कारण ह्याच प्रवासात आपल्याला भगवंताला प्राप्त करून आपण घेऊ शकतो. एका वाक्यात जर सांगायचं म्हटलं ना तर घर, धन, परिवार जे काही आपलं आहे ना हे जपायचं सोडून भगवंताच्या प्राप्तीच्या दिशेने आपण पाऊल टाकणं आणि त्या वाटेवर आपण आजीवन चालत राहणे. हे म्हणजे प्राणीपणापेक्षा मोठं होणं. हा चॉईस फक्त आपल्यालाच आहे, प्राण्यांनाच आहे. म्हणून आपल्याला ठरवायचंय की आपल्याला प्राणीपणा जपायचा आहे की खरंच प्राणीपणापेक्षा मोठं व्हायचंय. एक इतकं आपलं महत्भाग्य आहे की आपण ह्या पृथ्वीवर मानव म्हणून जन्माला आलोय. त्यातल्या त्यात स्वामी भक्त म्हणून जन्माला आलोय. स्वामी भक्त म्हणून तर जन्माला आलोय, पण स्वामींनी विशेष म्हणजे आपल्याला इथं दादांच्या मार्गदर्शनाखाली पाठवले. इतके आता 18-20 कोटी लोक स्वामी सेवेकरी असतील, पण त्यांच्यापैकी अगदी बोटावर मोजण्या इतके 20, 21, 22,000 काय असतील ते तेवढेच लोक या दादांच्या ग्रुपला जॉईन आहेत. आणि त्या 21-22,000 लोकांपैकी मोजकेच लोक नित्य आपली जी काही सेवा असते ऑनलाईन सेवा ती अटेंड करतात. ती करतात. परत दादांच्या मार्गदर्शनाला मोजकेच 1000-1200 पण लोक म्हणजे 21,000 पैकी 1000-1200 लोक फक्त जॉईन करतात. त्यातल्या त्यात आपलं महत्भाग्य आपण ह्या ठिकाणी नित्यसेवेत आहोत. दादा जे सांगतात त्या नित्यसेवेमध्ये आहोत. त्यामुळे इथं दादांचं जे मार्गदर्शन आहे ना थोडंफार आपण आपल्यामध्ये परिवर्तन केलं त्यानुसार तर काहीच अवघड नाही. निदान आपण बाकीचे जे ऑदर सेवेकरी आहेत त्यांच्यापेक्षा कैक पटीने आपण पुढे जाऊ. आपल्याला मोक्ष मिळेल का नाही माहिती नाही. आपण त्या पात्रतेच्या आहे का नाही माहित नाही. पण ह्या सध्याचा जो प्रवास आहे ना ह्या प्रवासातून आपण नक्कीच काहीतरी इतरांपेक्षा वेगळं घेऊ शकतो. मिळून आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करू शकतो. खऱ्या अर्थानं आपल्याला मोक्षाकडे जायची सुरुवात झाली आहे इथून. आपल्याला ह्या ठिकाणी स्वामींनी पाठवले म्हणजे आपली सुरुवात कुठेतरी ह्या जन्मात झाली आहे. पुढे किती जन्म लागतील ते माहित नाही. गुरुकृपा आणि आपली जी काही तळमळ असेल त्याच्यातून जेव्हा व्हायचं तेव्हा होईल. पण इथं आहो ना ह्या प्लॅटफॉर्मवर तर ह्याचा पुरेपूर आपण फायदा करून घेऊया. त्याच्यामुळं पूर्णपणे आपण स्वामींच्या चरणी आत्मसमर्पण करूया आणि दादांचं जे मार्गदर्शन आहे ना त्यानुसार थोडंफार आपल्यात परिवर्तन करण्याचा आपण प्रयत्न करूया. काहीच अशक्य नाहीये. आपण म्हणजे असं म्हणतो ना म्हणताना की आपण एक पाऊल टाकलं ना स्वामी 10 पावले पुढे म्हणजे येतात आपल्याकडे चालून. पण ह्या ठिकाणी माहितीये दादा स्वतःहून 10 पावले चालून येत आहेत आपल्याकडे की ह्याच्यातून तुम्ही बाहेर पडा. पण आपण एकही पाऊल म्हणजे त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. कारण आपल्या गरजाच अजून प्रश्नच सुटले नाहीत. किती दिवस आपण प्रश्नाच्या मागे पळणार आहे. प्रश्न पडला, काहीतरी अडचणी आल्या की आपण दादांकडून सेवा घेतो. तो प्रश्न सुटला. परत काहीतरी प्रश्न येतो. मरेपर्यंत प्रश्न असतात. पण जेव्हा जे सांगतात ना दादांचं मार्गदर्शन स्वतःमध्ये थोडंसं घेण्याचा प्रयत्न करतो ना त्या ज्ञानातून कुठेतरी त्या प्रश्नाला स्थिरता येते. म्हणजे असं कुठेतरी अंतःकरणातून त्या ज्ञानामुळे जाणीव होते की आपले प्रश्न खरंच थांबले पाहिजेत आणि काहीतरी घेतलं पाहिजे दादांच्या ह्याच्यातून मार्गदर्शनातून. आणि ते जेव्हा ज्ञान आपण स्वतःमध्ये उतरवत जातो ना ऑटोमॅटिक आपले प्रश्न कमी होतात. आणि प्रश्न कमी झाले ना जे समोर आहे त्या गोष्टीचा आनंद आपल्याला भरभरून आनंद घेता येतो. सुख समाधान भरभरून भेटतं.
आपल्याकडे भलेही पैसा नसू द्या, काही नसू द्या, जे काही सांसारिक, भौतिक जे सुख आहे ना, ते असलं म्हणजेच घरात सुख पाणी भरतं असं काहीच नाहीये. आजच्या ह्या काळामध्ये खरंच आपल्या घरात जर सुख, शांती, समाधान असेल ना, कसलीही सिच्युएशन येवोत, अगदी उपाशी राहण्याची जरी सिच्युएशन आली, पण आपल्या घरामध्ये जर सुख, समाधान आणि शांती असेल ना, तर हेच सुख खऱ्या अर्थानं आपल्या घरात पाणी भरते. अजून ह्याच्यापेक्षा काय सुख पाहिजे आपल्याला? 2 वेळा खायला भेटते, म्हणजे स्वामी भरभरून 2 वेळा खाऊ घालतायत. अगदी उपाशी तर नाही ठेवत. 2 वेळा खाऊ घालतायत आणि घरात सुख, समाधान, शांती आहे. ह्यासाठीच सगळा अट्टहास आहे ना. मनाला कुठेतरी स्थिर करण्याचा आणि जर खरंच मार्गदर्शनातून काहीतरी घेण्याचा प्रयत्न केला ना, ऑटोमॅटिक मनाला स्थिरता येते. ते मनाला समजावण्याचा प्रयत्न करायचा नाही कोणत्याही गोष्टीतून. जितकं थोडंसं म्हणजे हे केलं ना, म्हणजे काय मनाच्या थोडं समजूत काढायची नाही मनाची. जितकं समजूत काढलं ना, तितकं मन ते परत त्याच गोष्टींकडे पळतं. त्या मनाला ना कुठेतरी थोडंसं ज्ञानातून समजून सांगण्याचा प्रयत्न करायचा. ज्या ठिकाणी ज्ञानातून समजून सांगितलं ना, ते मन परत त्या विषयाकडे जाणारच नाही. त्यामुळं सगळं जे आहे ना तत्वज्ञान फक्त एकाच गोष्टीसाठी आहे, ते म्हणजे आपलं मन. मन इतकी पॉवरफुल गोष्ट आहे ना, शास्त्रज्ञ म्हणत नाहीत की शास्त्रज्ञ काय म्हणतात, आपल्या बॉडीमध्ये मन नावाचा कुठलाच अवयव नाही. पण आपल्याला माहिती आहे ना, इतकी पॉवरफुल गोष्ट आहे, त्याच मनाने आपण भगवंताला प्राप्त करू शकतो. त्याच मनाने आपलं सगळं काही जे काही आहे मानवी जन्म तो पण वाया जाऊ शकतो. त्यामुळं ह्या मनाला थोडंसं कुठेतरी आवर घालण्याचा प्रयत्न करायचा. आवर हा कसा घालू शकतो? ज्ञानात थोडंसं जे काही मार्गदर्शन होतं त्या विचारात थोडंसं स्थित होण्याचा प्रयत्न करायचा. त्यातून बरोबर त्या मनाला लगाम भेटतो. त्यामुळे जे काही आहे ना, ते आपलं सगळं स्वामींच्या चरणी आपण पूर्णपणे आत्मसमर्पण करूया. आपल्याला कोणतंही टेन्शन राहणार नाही, काहीच राहणार नाही आणि ह्याच्यातून आपले सगळे प्रश्न सुटून जातील, टेन्शनही जाईल आणि थोडंफार नकळत आत्मकल्याणाची आपली सुरुवात होईल आणि दादांच्या मार्गदर्शनाने हे सहज शक्य आहे. त्यामुळे झालेली सर्व सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते. कुणाच्या खरंच काही भावनावर दुखावल्या असतील तर त्याच्यासाठी मनापासून माफी मागते. भावना दुखवण्याचा काहीच हेतू नसतो, पण बोलायच्या ओघात थोडंसं बोलून जातो. त्यामुळं थोडंसं मनापासून माफी मागते आणि झालेली सर्व सेवा गुरूंच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. खूप 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 सुंदर, अप्रतिम ताई. खूप सुंदर मार्गदर्शन केलं. मनेंद्रिय को कंट्रोल करके, मनेंद्रिय पर संयम रखकर, जीवन को आत्मसात करके और जीवन का कल्याण करना, यह एक लाइन में पूरी जो ताई ने मार्गदर्शन किया, इस एक लाइन के शब्दों में आपको समझा होगा ताई ने कितना सुंदर मार्गदर्शन किया है। कैसे हम अपने जीवन को आत्मा से परीक्षण करके और जीवन का कल्याण मार्ग पर हम चल सकते हैं, उस राह पर हम आगे बढ़ सकते हैं। यह एक मार्गदर्शन ताई ने बहुत सुंदर किया। सांसारिक गर्जों को साइड में रखकर अगर हम खुद के जीवन को, खुद के हृदय को अंदर से अगर देखें तो प्रत्येक हृदय में स्वयं ब्रह्म उपस्थित है। पर हमें अपने हृदय को उस लेवल का बनाना है, अपने मन को उस लेवल का बनाना है कि अपने हृदय को हम खुद समझ पाए। तो बहुत सुंदर ताई ने मार्ग